नमस्कार मंडळी, अर्चनाज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत। आज आपण अगदी मस्त चमचमीत अशी ढाबा स्टाईल कढाई पनीर पाहणार आहोत आणि इथे कढाई पनीरचा अगदी मस्त असा घरगुती मसाला देखील बनवणार आहोत आणि अगदी मस्त ताजा मसाल्यामध्ये आपण ही कढाई पनीर आज बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूयात कढाई पनीरच्या मसाल्यापासून। तर व्हिडिओ माझा जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं मी एक जाडतळ असलेली कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत, 1 चमचा धने घ्यायचे आहेत आणि 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे। तर घरातला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याच चमच्याने मी इथे 1-1 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर 6 ते 7 काळी मिरी घेतलेली आहेत आणि मंद गॅसवर आपल्याला अगदी छान असं हे भाजून घ्यायचं आहे। तर गॅस मोठा ठेवून भाजायचं नाहीये, नाहीतर धने आणि जिरे करपून जातील आणि त्याची कडवट चव त्या मसाल्यामध्ये उतरेल। आता इथं मस्त सुगंध येईपर्यंत मी याला 2 ते 3 मिनिटं भाजून घेतलेला आहे। आता थंड करून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर इथे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये काढून घ्यायचं, ज्यामुळे अगदी छान मसाला बारीक होतो। आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि हे छान असं फिरवून घ्यायचं आहे बारीक मसाला होईपर्यंत। तर इथं अगदी मस्त याचा ताजा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। तर या ताजा मसाल्यामध्ये आज आपण अगदी मस्त चविष्ट चमचमीत असा कढाई पनीर बनवणार आहोत। तर कढई तीच घेतलेली आहे, त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेलाऐवजी तूप, बटर काहीही वापरू शकता। आता 3 मध्यम आकाराचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर तुम्ही हवे असेल तर चॉपरने देखील चॉप करू शकता, पण शक्यतो कांदा जो आहे तो बारीक चिरूनच घ्यायचा आहे किंवा चॉप करून घ्यायचा आहे, प्युरी वापरू नका। कांदा छान परतून घेतलेला आहे मी 1 ते 2 मिनिटं गोल्डन होईपर्यंत। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून त्याची प्युरी बनवलेली आहे। तर पाणी न टाकता टोमॅटोची प्युरी बनवायची आहे। अगदी छान फाईन अशी टोमॅटोची प्युरी इथे तयार झालेली आहे आणि ती आता या कांद्यात टाकायची आणि मस्त टोमॅटो पण छान असा आपल्याला मऊ शिजवून घ्यायचा आहे। तर टोमॅटो लवकर शिजावा यासाठी इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते। तर मीठ टाकल्यामुळे टोमॅटो अगदी लवकर शिजतो आणि आपल्याला छान तेल सुटेपर्यंत याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर 1 ते 2 मिनिटानंतर अगदी छान असा तेलाचा तवंग यायला सुरुवात झालेली आहे। आता यात मसाले टाकूयात। तर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता कढाई पनीर थोडीशी स्पायसी असते, त्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे, तुम्ही थोडं कमी टाकलं तरी चालेल। आता इथं 1 ते 1.5 चमचा जो कढाई पनीरचा मसाला बनवला होता ताजा मसाला तो टाकून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला पुन्हा या ग्रेव्हीला छान असं शिजवून घ्यायचं आहे, साधारण 2 ते 3 मिनिटं। तर खाली करपू द्यायचं नाही आहे, सारखं चमचा आपल्याला यात फिरवत राहायचं आहे, जेणेकरून खाली करपणार नाही किंवा लागणार नाही। आता याला झाकण लावून पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान असं शिजवून घेऊयात। आता कांदा टोमॅटो किंवा ही ग्रेव्ही अगदी छान जितकी शिजेल तितकी याची चव जी आहे ती भाजीमध्ये उतरते, त्यामुळे ती आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। तर मी छान याला शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे। तर पाणी वापरताना शक्यतो थंड पाणी वापरू नका, गरम पाणीच वापरा। तर एक अर्धी वाटी मी गरम पाणी टाकून घेते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याची जी ग्रेव्ही असते ही जास्त पातळ नसते, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करू शकता। आता याला आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत तेल कढईला सुटत नाही तोपर्यंत। झाकण लावून पुन्हा 3 ते 4 मिनिटं परतून घेऊयात। तर 3 ते 4 मिनिटं टोटल परतून घेतलेलं आहे मी। आता यात 1 चमचा कसुरी मेथी छान हाताने चुरून टाकायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर ते पण टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता अगदी मस्त एकसंध असं झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे खूप छान आणि ग्रेव्ही पण खूप मस्त झालेली आहे, तेल पण छान सुटलेलं आहे। तर कढाई पनीरमध्ये शक्यतो थोडंसं जास्त तेल असतं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर ग्रेव्हीमध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, त्यामुळे खूप मस्त टेस्ट येते ग्रेव्हीला, म्हणून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली मी टाकलेली आहे। आता ही ग्रेव्ही आपण अजून 1 ते 2 मिनिटं शिजवून घेऊयात। तोपर्यंत इथे मी एक मोठं पॅन घेतलेला आहे, त्यात 1 चमचा तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल या पद्धतीने छान असं पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूला। आता यामध्ये आपल्याला कांदा मी छान असा कट करून घेतलेला आहे,
त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्यात आणि कट करून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो. आता माझ्याकडे सिमला मिरची नव्हती त्यामुळे इथे मी नाही वापरलं आहे, पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही इथे 1 सिमला मिरची किंवा अर्धी सिमला मिरची वापरू शकता. आता इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर पनीरला मी त्याला असं रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्ही कुठल्याही शेपमध्ये त्याला कट करून घेऊ शकता. आता व्यवस्थित पनीर आणि भाज्या ज्या आहेत कांदा टोमॅटो ते फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेते. पनीर पुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे, 1 ते 2 चिमूट. आणि जो मसाला बनवला होता कढाई पनीरचा मसाला तो टाकून घ्यायचा आहे. आणि छान आपल्याला हे अजून अर्ध्या मिनटासाठी फ्राय करायचं आहे. जास्त पनीर फ्राय करायचं नाही, नाहीतर ते चिवट होतं, चावता येत नाही. त्यामुळे आपल्याला अगदी हलकं असं अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. छान असं परतून झालेलं आहे. आता आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता ग्रेव्ही पाहूयात. तर इथं मी ग्रेव्ही घेतलेली आहे. ग्रेव्ही पण अगदी छान अशी शिजत आलेली आहे. त्यात थोडंसं पाणी टाकूयात आपण. अजून थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट करण्यासाठी मी गरम पाणी टाकलेलं आहे यामध्ये. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे, पुन्हा एकजीव करायचं आहे. आणि आता याला पुन्हा 1-2 मिनटं शिजवून घेऊयात. आणि त्यानंतर ना आता जे फ्राय केलेलं पनीर आहे ते टाकून घेऊयात. आता याच्यामध्ये छान फ्राय झालेलं आहे, बघू शकता तेल पण छान कडेने सुटलेलं आहे. आता यामध्ये ज्या आपण कांदा टोमॅटो आणि पनीर फ्राय केलं होतं तर ते टाकून घेऊयात. आता ज्यावेळेस आपण पनीर याच्यामध्ये टाकतो तर जास्त शिजवायचं नाही आहे. ग्रेव्हीत टाकल्यानंतर पनीर जास्त शिजवायचं नाही आहे, ते चिवट होतं. छान अगदी मऊ सॉफ्ट पनीर राहण्यासाठी अगदी अर्ध्या मिनटासाठी पनीर झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर इथं आपली अगदी मस्त चमचमीत अशी कढाई पनीर तयार झालेली आहे. आता खायची कशासोबत, तर इथे तुम्ही चपाती, रोटी, नान, कुलचा कशासोबतही खाऊ शकता. अगदी मस्त जिरा राईससोबतही खूप अप्रतिम लागतो. वरनं कोथिंबीरने गार्निश करूयात. मस्त छान अशी चमचमीत अशी आपली कढाई पनीर तयार झालेली आहे. तर ही कढाई पनीर एकदा घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्याच मस्त चमचमीत अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.